ला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे। एका अल्पवयीन मुलीची दुचाकी अडवून तिच्यावर दोघांनी पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी 2 संशयित आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही संशयित आरोपींनी संगनमत करून हे कृत्य केले। 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8:30च्या सुमारास उरून ईश्वरपूर येथील पेठ सांगली रोडवर एका हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या एका ऊसाच्या शेतात ही घटना घडली। संशयित आरोपींनी पीडितेची दुचाकी थांबवून तिला जबरदस्तीने शेतात नेले। तिथे तिला बेल्टने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देऊन दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला। अत्याचार केल्यानंतर पीडितेला विवस्त्र अवस्थेत शेतात सोडून आरोपी तिथून पसार झाले होते। याबाबत पीडितेच्या आईने ईश्वरपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून आज दुपारी 4:30 वाजण्याच्या दरम्यान दोघा जणांना ताब्यात घेतले आहे। आशिष जयवंत खांबे वय वर्ष 26 राहणार खांबेमळा ईश्वरपूर व ऋतिक दिनकर महापुरे वय वर्ष 27 राहणार आष्टा नाका ईश्वरपूर अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत कठोर कलमे लावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत। या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून संशयित आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे। ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील आंबेडकर नाका ईश्वरपूर या ठिकाणाहून दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 12:30 वाजता एका नागरिकाने डायल 112 नंबरवरती फोन करून सदर ठिकाणी एक हरवलेली 14 वर्षाची मुलगी मिळून आल्याबाबत पोलिसांना माहिती दिलेली होती। सदर मुलीस पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला पोलीस ठाण्याला